नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर हे जे सुंदर पुढे तुम्हाला ताट दिसत आहे छान असं भरलेलं, तर यातलीच आपण एक रेसिपी बघणार आहोत. तर संक्रांत आहे, त्याच्या आधी भोगी सुद्धा आहे. तर त्यासाठी आपण मिक्स भाज्यांची अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत. म्हणजेच भोगीसाठी जी भाजी बनवतात, तर ही भोगीची भाजी आहे, मस्त आहे. खूप जास्त मसाल्याचा वापर न करता तरी सुद्धा चवीला एकदम भन्नाट लागणार आहे. आणि तीच रेसिपी आपण कशी बनवायची आहे ते आपण बघूया. तर एक एक जण प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर आपली आज ही माझी पद्धत करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला ही भाजी. आणि त्यासाठी चला तर मग आपण कोणकोणत्या भाज्या वापरलेल्या आहेत ते बघूया. तर यात तुम्ही तुमच्या आवडीच्या बाजारात ज्या ज्या भाज्या भेटतील त्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, किंवा त्यातल्या तुम्ही कमी सुद्धा करू शकता अगर तुम्हाला जर नको असेल तर. तर यामध्ये आपण काय काय भाज्या घेतल्यात बघा. तर यामध्ये आहे वांगी घेतलेलं आहे, वरणा घेतलेला आहे, त्याला तुम्ही पावटा म्हणू शकता. त्यानंतर त्यानंतर आहे हिरवा मटार किंवा हिरवा वटाणा म्हणू शकता. त्यानंतर हरभरा आहे, तो मी निवडून घेतलेला आहे. त्यानंतर गाजर, बटाटा आहे. कांद्याची पात सुद्धा मी या भाजीमध्ये वापरणार आहे. त्यानंतर टोमॅटो आहे बारीक चिरलेला, आणि कांदा बारीक चिरलेला आहे. तर अशा आपण या सर्व भाज्या इथे घेतलेल्या आहेत. तर मी या भाजींमध्ये कांद्याची पात एक्स्ट्रा वापरलेली आहे, म्हणजे ती बारीक स्वच्छ धुवून बारीक कट केलेली आहे. जर तुम्हाला या भाजींमध्ये कांद्याची पात न वापरता सेपरेट भाजी जर बनवायची असेल तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता. पण मी ह्या मिक्स भाजीमध्ये ती सुद्धा कांद्याची पात सुद्धा वापरलेली आहे. ही पद्धत एकदा तुम्ही ट्राय करू शकता, ती सुद्धा टेस्ट छान लागते. चला तर मग आता आपलं मस्त हे साहित्य आपण घेतलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या सुद्धा ॲड करू शकता तुम्हाला हव्या असतील त्या. याच्यामध्ये तुम्ही फ्लॉवर सुद्धा ॲड करू शकता जर तुम्हाला हवा असेल तर. मी फ्लॉवर याच्यामध्ये स्किप केलेला आहे, मी वापरलेला नाही आहे फ्लॉवर. चला तर मग आता आपण ही भाजी बनवायला आता सुरू करू. तर त्यासाठी आता आपल्याला लागेल सगळ्यात पहिल्यांदा कढई. तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे. तर तेल सुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. त्याला परफेक्ट प्रमाण किंवा योग्य प्रमाण असं काही नसतं. तर तुम्ही त्याच्यामध्ये तेल टाका. तेल छान गरम होऊ द्या. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं. तर जिरं 1 चमचा मी वापरलेला आहे याच्यामध्ये. आणि जिरं तेलात छान परतून गेलं की त्याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, आणि तो व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तो कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये टाकायचा आहे. 1 टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा मी बारीक चिरलेला आहे, तो याच्यामध्ये टाकायचा. आणि कांदा आणि टोमॅटो तेलात छान असे परतून घ्यायचे. तर कांदा आणि टोमॅटो परतून 1-2 मिनिटं परतून झालं की त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत काही. याच्यामध्ये मी वापरलेले आहे हळद टाकलेली आहे, धने पावडर टाकलेली आहे, त्यानंतर लाल तिखट टाकलेले आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर त्यानंतर लाल तिखट टाकलेली आहे. तर हे छान आपण मिक्स करून घेऊया. हे मी पटकन याच्यामध्ये मसाला टाकले कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतर, कारण हे सर्व जे आता आपण इथं सामान टाकलेलं आहे किंवा हे साहित्य आपण याच्यात वापरलेलं आहे ते सर्व आपण छानसं शिजवून घ्यायचं. आणि ही शिजवण्याची जी प्रोसेस आहे तीच टेस्ट आपल्या भाजीला मस्त येईल. तर भाजी आपली एकदम सुट्टी सुट्टी किंवा सुकी सुकी अशी न होता मस्त त्याला हा टेक्स्चर छान येऊन जाईल. तर या पद्धतीनं आता हे सर्व छान मी मिक्स केलेलं, याच्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर छान मिक्स करून घेतलं की एक बारीक गॅसवरती 1 मिनिटभर आपल्याला हे छान शिजून द्यायचं आहे. आणि मस्त असे शिजलेलं सुद्धा आहे. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये भाज्या टाकायच्या आहेत. तर गाजर टाकलेलं आहे, वटाणा आहे, त्यानंतर आपण हरभरा वापरलेला आहे, वरणा टाकायचं याच्यामध्ये, त्यानंतर वांगी टाकूया. आपण घेतलेल्या सर्व भाज्या याच्यामध्ये एकदमच आपण ॲड करणार आहोत. त्यानंतर बटाटा घेतलेला आहे. जर बटाटा सुद्धा तुम्हाला यामध्ये नाही वापरायचा तर तुम्ही नाही वापरला तरी सुद्धा चालेल. आणि त्यानंतर आपण घेतलेली कांद्याची पात. तर हे सर्व भाज्या आपण टाकून झालेले आहेत. आणि बिना पाण्याचा वापर करता आपण ह्याला मस्त पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं छान. 1-2 ते 3 मिनिटं आपण या मसाल्यामध्ये या भाज्या अशाच परतत राहायचं आहे, जेणेकरून आपला जो थोडासा काही सर्व मसाला आहे तो या भाज्यांना छानसा लागला जाईल. तर 1-2 मिनिटं आपल्याला या भाज्या मस्त अशा या परतायच्या आहेत.
तर हे छान आता परतून झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. तर हे चवीपुरतं मीठ सुद्धा आपण टाकलेलं आहे आणि हे आता छान आपण मिक्स करू घेऊया. चला, तर हे मस्त असं मिक्स झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय. तर याच्यामध्ये आपण 1 ग्लास किंवा 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. पाण्याचा थोडा जास्त वापर आपण यामध्ये करणार आहोत, जेणेकरून भाज्या सर्व एकदम छान शिजतील. तर यामधले काय काय भाज्या अशा आहेत की ज्या पटकन शिजतात आणि काय काय भाज्या अशा आहेत की ज्यांना शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो. जसं की वरण आहे, तो पटकन शिजत नाही, त्यासाठी आपल्याला पाण्याचा जास्त वापर करायचा आहे, ज्यामुळे आपल्या सर्व भाज्या अशा ह्या एकत्र शिजल्या जातील. कोणती भाजी कमी जास्त होणार नाही. तर हे छानसं आपण पाणी टाकून मिक्स करून घेतले आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं आपण बारीक गॅसवरती भाजी मस्त शिजवून घेऊया. तर साधारण 1-7 मिनिटानंतर आपली मस्त अशी ही भाजी आता शिजून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये भाजी आपली कसली भारी अशी एकजीव सुद्धा झालेली आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर आपली मस्त अशी भोगीची भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही माझी भोगीच्या भाजीची रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा. टेस्टला खूप भारी लागते ही भाजी. चला, तर मग अशाच पद्धतीनं आपली मस्त अशी भोगीची भाजी तयार झालेली आहे. चला, तर मग या सर्व भाज्या वापरून तुम्ही मस्त अशी भोगीची भाजी बनवा. रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच छान छान रेसिपीजसाठी. थँक्यू.